जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूलमापनांचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमांची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यास साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकवले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म, मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता, कारण शाश्वततावादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकतः उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद दप्पम सुत्तात तक्रार केली आहे. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी
भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. एक, पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा, आणि दोन, पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे: या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारिपुत्त आणि महाकोठित्त यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात वस्ती करीत असताना महाकोठित्त आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यांपैकी होते: ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जातात. डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्र पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? मन. ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? चेतनेवर. चेतना कशावर अवलंबून असते? उष्णतेवर. उष्णता कशावर अवलंबून असते? चेतनेवर. तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अन्योन्याश्रयी आहेत. शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यात सोडून जातात? चेतना, उष्णता आणि विज्ञान. इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियाचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोश्वास, वितर्क विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोठिताने सारिपुत्ताला एक प्रश्न विचारावयाला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती अर्थात एनर्जी. अशा रीतीने स्पष्ट केल्यास
शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनलेला असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते. त्याच समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवथ्यमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा पसेनदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथ्थू येथे राहिला. पसेनदीने एका माणसाला बोलून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे. असे बोलून तो तोरणवथ्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथ्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पसेनदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की ती विचारसंपन्न, विलक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नमतीची अशी अर्हत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसलराज पसेनदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेलं नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणिती करू शकेल? नाही.
असा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनिस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेनदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराजा, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले. भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? महाराजा, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसेनदीला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसेनदी आपल्या मार्गाला लागला. कर्म, बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.